हॅलो फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे छानच असाल. आज आपण बघणार आहोत, जर तुमच्याकडे एकच दिवस आहे आणि तुम्हाला डेहराडून फिरायचं आहे तर त्यासाठी आपल्याला काय काय बघावं लागेल. चला तर चालू करूया आपण. टपकेश्वर टेम्पल ना. तर सध्या आम्ही चाललो आहे टपकेश्वर टेम्पलला. महादेवाचं खूप छान असं मंदिर आहे. तर इथून ते साधारण 6 किलोमीटरवर आहे, 6 ते 7 किलोमीटर. आणि आम्ही टॅक्सी बुक केली आहे. आता आधी आम्ही तिकडे महादेव मंदिरात जाऊ, नंतर शेअर करतो तुमच्यासोबत प्लॅन कसा आहे ते. तर आम्ही डेहराडून फिरायला सुरुवात केली ते टपकेश्वर मंदिरापासून. तर या मंदिराबद्दल सांगायचं झालं तर हे मंदिर टोन्स नदीच्या काठावर एका गुहेमध्ये वसलेलं असं आहे. आणि या मंदिराला विशेष महत्त्व आहे, कारण इथे शिवलिंगावरती सतत नैसर्गिकरित्या पाणी टपकत असतं. आणि हे जे पाणी टपकतं त्यामुळेच या मंदिराला टपकेश्वर हे नाव मिळालं आणि म्हणून याला टपकेश्वर महादेव मंदिर असं म्हणलं जातं. तर या मंदिराची काही वैशिष्ट्ये आहेत. तर एक वैशिष्ट्य म्हणजे की शिवलिंग हे एका नैसर्गिक गुहेमध्ये आहे आणि जिथे वरून पाणी टपटप झरण्यासारखं पडतं. आणि मंदिराचा परिसर हिरव्यागार जंगलाने वेढलेला असून टोन्स नदीचा मधुर आवाज खरंच इथल्या शांततेला अधिक असा गोडवा देतो. ही नदी तुम्ही इथं बघू शकता. आणि याच्यासाठी ऐतिहासिक आणि धार्मिक असंही महत्त्व आहे. तर असं मानलं जातं की जे महर्षी द्रोणाचार्य होते त्यांनी इथं तपस्या केली होती आणि म्हणूनच हे स्थान आध्यात्मिकदृष्ट्या खूपच महत्त्वाचं आहे. आणि महाशिवरात्रीच्या दिवशी हजारो भक्त इथं मंदिरात दर्शनासाठी येतात आणि मोठ्या भक्तिभावाने पूजा करतात. आणि इथं आल्यानंतर तुम्ही काय काय करू शकता, तर शिवलिंगाचं दर्शन घेऊ शकता, अभिषेक करू शकता, प्रसाद नेऊ शकता, टोन्स नदीच्या किनाऱ्यावर शांततेत वेळ घालवू शकता. जवळच एक वैष्णोदेवीचं मंदिर पण आहे, तिथेही जाऊ शकता. आणि हे मंदिर म्हणजे भक्तांसाठी एक आध्यात्मिक असं ऊर्जा देणारं ठिकाण आहे आणि सर्वांना खूप आवडतं. आणि ही गुहा तुम्ही बघू शकता, अतिशय सुंदर अशी ही गुहा आहे. आणि अजून एक त्याला ऐतिहासिक महत्त्व असंही आहे की जे अश्वत्थामा होते महाभारतामधले, की जे एक शक्तिशाली असे योद्धा होते आणि गुरु द्रोणाचार्य यांचे पुत्र होते, की जे अमर होते. तर त्यांचा जन्म जो आहे तो इथे झालेला आहे. आणि अश्वत्थामा यांना भगवान शिवाचा अंश असंही मानलं जातं. आणि त्यांचा जन्म जो आहे एक मानव आणि देवता यांचा संगम मानला जातो. आणि त्यांच्या कपाळावर मणी हा रत्न होता, की ज्यामुळं त्यांना भूक, तहान, थकवा आणि शस्त्र यांचा त्रास देखील होत नव्हता. आणि ते भगवान शिवाचे परम भक्त होते आणि एक अतिशय कुशल असे योद्धे होते आणि त्यांचा जन्म इथे झाला. आणि आपल्या सर्वांना माहिती असेलच की प्रभू श्रीकृष्णाने अश्वत्थामाला अत्यंत भयंकर असा शाप दिला होता, की ज्यामुळं ते युगानुयुगे पृथ्वीवर एकटे, वेदनाग्रस्त आणि कुणाच्याही संपर्काविना फिरत राहिले. त्यांच्या कपाळावर असलेली मणी काढून घेतली गेली आणि त्यामुळंच ते रोगग्रस्त आणि त्रासदायक असे जीवन जगत आहेत असं मानलं जातं. अजूनही असं म्हणलं जातं की ते आजही जिवंत आहेत आणि उत्तराखंड, मध्य प्रदेश किंवा गिरीच्या जंगलांमध्ये फिरत आहेत. पण काही जणांनी त्यांना पाहिल्याचा दावाही केला आहे, पण त्याबद्दल ठोस असे पुरावे नाही आहेत. थोडक्यात अश्वत्थामा हे महाभारतामधील एक शक्तिशाली पण शापित असे योद्धा आहेत. त्यांची कथा नीतिमत्ता, क्रोध आणि देवांच्या न्यायावर आधारित आहे. आणि यानंतर फक्त 6 किलोमीटर अंतरावर आहे रॉबर्ट्स केव्ह. ती बघायला जाऊ शकतो आपण. इट्स कॉल्ड रॉबर्ट केव्स. आणि हे रॉबर्ट्स हे रॉबर्ट्स केव्ह हे. येस, रॉबर्ट्स केव्ह. याच्यामध्ये चोर लपायचे. आणि यानंतर तुम्ही जाऊ शकता, इथून 9 किलोमीटर अंतरावरती आहे FRI म्हणजेच फॉरेस्ट रिसर्च इन्स्टिट्यूट. आणि भारतातील ज्या सर्वात सुंदर अशा इमारती आहेत त्यांच्यापैकीच ही एक इमारत आहे.
आणि बऱ्याचशा हिंदी मूवीजचं शूटिंग इथं झालेलं आहे. स्टुडंट ऑफ द इयर मूवीचं शूटिंग इथं झालेलं आहे. आणि इथं तुम्हाला इतिहास, विज्ञान आणि निसर्ग यांचं सुंदर असं मिश्रण बघायला मिळतं. जर तुम्हाला फोटोग्राफी आवडत असेल तर इथे तुम्ही नक्कीच काही अप्रतिम फोटो क्लिक करू शकता. आणि यानंतर साधारण 13 किलोमीटरच्या डिस्टन्सवरती आहे काय तर हे बुद्धा टेम्पल. बुद्धा मॉनेस्ट्री. खूप छान अशी प्लेस आहे ही, मस्त एकदम. पण आम्हाला कंटाळा आलेला आहे खूप जास्ती. थकवा आमचा काही गेलेला नाही आहे अजून, कारण खूप आमचं ट्रेकिंग केल्यामुळं ना पाय खूप दुखत आहेत. त्यामुळं पण आम्ही आलो इथे मस्त बघायला. तर हे जे मंदिर आहे ते 1965मध्ये कोचेन रिनपोचे यांनी स्थापन केलं. आणि इथे एक 180 फूट उंच असं बुद्ध स्तूप आहे की जे भारतामधलं सर्वात मोठ्या स्तूपांपैकी एक असं आहे. आणि या मंदिराच्या भिंतीवर अतिशय सुंदर असं तिबेटी भित्तिचित्रे आणि बौद्ध धर्माच्या शिकवणींशी संबंधित कलाकृती आपल्याला पाहायला मिळतात. आणि मंदिराच्या परिसरामध्ये एक ध्यान केंद्र आहे जिथं तुम्ही शांततेत असं ध्यान लावू शकता. येथील वातावरण अगदी शांत आणि सकारात्मक ऊर्जा देणारं असं आहे. आणि मठाच्या आवारात सुंदर बागा, छोटासाच तलाव आणि ध्यानासाठी विशेष अशी जागा आहे. आणि मंदिराजवळ तिबेटी वस्त्र, हस्तकला आणि स्मृतिचिन्हांची दुकानं आहेत जिथे पर्यटकांना तिबेटी संस्कृतीची झलक पाहायला मिळते. आणि तुम्हाला इथं काही शॉपिंग करायची तर तुम्ही करू शकता. आणि हे क्लॉकवाईज डायरेक्शन मध्ये फिरवल्यावर विश कंप्लीट होते. फिरवतोय. आणि सगळं झाल्यानंतर दिवसाची शेवट म्हणजेच संध्याकाळी तुम्ही येऊ शकता घड्याळ चौकामध्ये, ज्याला क्लॉक टॉवर असंही म्हटलं जातं. आणि तिथेच आहे शॉपिंग सेंटर, अर्थात शॉपिंग सेंटर म्हणजेच पलटण मार्केट, की जिथं तुम्ही खूप छान असे वुलनचे कपडे खरेदी करू शकता, हस्तकला वस्तू खरेदी करू शकता आणि स्थानिक गोष्टीसुद्धा इथं चांगल्या किमतीमध्ये मिळतील. तर अतिशय स्वस्तात इथं वस्तू दिसल्या आम्हाला आणि चांगल्यासुद्धा होत्या त्यातल्या काही. तर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही इथं मस्त शॉपिंग करू शकता, मस्त असे मोमोज खाऊ शकता आणि दिवसाचा शेवट करू शकता. तर असा तुम्ही एक दिवस डेहराडूनमध्ये घालवू शकता. तर तुम्हाला यातली कोणती प्लेस आवडली नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू सो मच गाईज. थँक्यू.